माझ्या चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे। तर आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की असं 5 गुरुवार तुम्ही जर संकल्पयुक्त या काही गोष्टी केल्या तर त्या तुम्हाला नक्कीच धनलाभ करून देणाऱ्या ठरतील। अगदी ज्याच्याकडे काहीच नाही आहे, अजिबातच धनामध्ये काहीच वृद्धी होत नाही आहे, पैशाच्या रिलेटेड काही प्रॉब्लेम आहेत, अजिबातच किंवा पैसे अडकलेले आहेत, ते मिळत नाही आहेत, खूप खूप कष्ट आपण बऱ्याच वेळेला करतो पण त्याचा मोबदला आपल्याला मिळत नाही, किंवा काही जणांना नोकरी लागत नाही, नोकरीची खूप गरज असते पण काही केल्या काहीच होत नाही, कोणत्याही गोष्टीमध्ये तुम्ही हात घातला तरीही त्यामध्ये यश मिळत नाही। तर असे सगळे जे प्रॉब्लेम आहेत त्यावरती एक उपाय आहे, ते म्हणजे हे 5 गुरुवार तुम्ही खूप श्रद्धेने आणि खूप शुद्ध भावनेने जर अशी सेवा केली तर तुम्हाला 100 आणि 100% त्यामध्ये लाभ होईल। तुमची जी इच्छा आहे ती इच्छा पूर्ती होईल। धनाच्या रिलेटेड जर असेल ही इच्छा, पैशांच्या रिलेटेड असेल किंवा कशामध्ये तरी तुम्हाला खूप जास्त धनलाभ हवा आहे, तर हे जर तुम्ही 5 गुरुवारचा उपाय केला तर 100 आणि 100% तुम्हाला चांगलेच रिझल्ट्स भेटतील याचे। तर काय आहे हा उपाय मी तुम्हाला सांगते। आता बघा, गुरुवार हा आपल्या गुरुदेवांचा वार असतो, त्याचबरोबर गुरुवार हा भगवान विष्णूंना देखील समर्पित असतो, त्यामुळे गुरुवारला विशेष महत्त्व आहे। तुम्ही जी सेवा गुरुवारी कराल त्याचं तुम्हाला दुपटीने तिपटीने चौपटीने फळ मिळत जातं। त्यामुळे तुम्ही गुरुवारी ज्या ज्या सेवा कराल किंवा संकल्पयुक्त जर तुम्ही काही सेवा गुरुवारी कराल तर त्याचं फळ तुम्हाला मिळाल्याशिवाय राहत नाही। तर काय करायचे उपाय ते मी तुम्हाला सांगते। बघा, आता मी सांगितलं की भगवान विष्णूंना हा गुरुवार समर्पित असतो, तर मग आपल्याला या दिवशी काय करायचे आहे, भगवान विष्णूंची सेवा करायची आहे। तुम्हाला 5 गुरुवार भगवान विष्णूंची सेवा करायची आहे। जर तुम्हाला वाटलं की नाही दर गुरुवारी मला शक्य आहे करणं, मी या सेवा दर गुरुवारी करायच्यात मला या सेवा, तर तुम्ही भगवान विष्णूंची ही सेवा दर गुरुवारी देखील करू शकता। पण जर तुम्हाला वेळ नसेल तितका तर 5 गुरुवार तरी तुम्हाला संकल्पयुक्त या सेवा करायच्या आहेत। हे 5 गुरुवार झाल्यानंतर तुम्हाला त्याचा फरक जाणवू लागेल, किंवा या 5 गुरुवारमध्येच तुम्हाला फरक जाणवू लागेल, कारण भगवान विष्णू जिथे वास करतात तिथे माता लक्ष्मी वास करते, आणि जिथे माता लक्ष्मी असते तिथे त्या घरामध्ये धनाची कमतरता कधीच येत नाही। त्यामुळे ज्या कोणाला आर्थिक समस्या खूप जास्त प्रमाणात आहेत, अजिबातच कशामध्येच यश मिळत नाही आहे, धनलाभ व्हावा असं वाटतंय पण होत नाही आहे, तर त्यांनी जरूर ही सेवा करावी। तर काय सेवा करायची आहे आपण लगेचच बघूया। तर तुम्हाला या 5 गुरुवारमध्ये काय करायचं आहे, तर लक्ष्मी आणि नारायणाचा जो फोटो आहे त्या फोटोसमोर तुम्हाला शुद्ध तुपाचा दिवा लावायचा आहे। बघा, सकाळ आणि संध्याकाळ गुरुवारी तुम्हाला या फोटोसमोर हा दिवा लावायचा आहे। एखादं फूल अर्पण करायचं आहे, त्याचबरोबर लक्ष्मी मातेला हळद कुंकू आणि भगवान विष्णूंना चंदन लावून घ्यायचं आहे, आणि या दिव्यामध्ये तुम्हाला न विसरता चिमूटभर हळद टाकायची आहे। कारण बघा, पिवळा रंग हा विष्णूंना अतिशय प्रिय आहे, हळद ही विष्णूंना खूप प्रिय आहे, आणि गुरुवार दिवशी हळदीचं खूप जास्त महत्त्व असतं। त्यामुळे तुम्हाला इथे दिव्यामध्ये हळद चिमूटभर टाकायची आहे, कारण आता आपण भगवान विष्णूंची सेवा करतो आहोत। 5 गुरुवार आपण संकल्प करायचा आहे, पहिल्या गुरुवारी संकल्प करायचा आहे की भगवान विष्णूंना म्हणायचं आहे माझा असा प्रॉब्लेम आहे, किंवा अशी समस्या आहे, किंवा माझी अशी इच्छा आहे ती पूर्ण होण्यास मदत करा, किंवा त्यामध्ये मार्ग दाखवा, आणि आपल्याला हे उपाय सुरू करायचे आहेत। संकल्प फक्त पहिल्या गुरुवारी केला तरी चालेल। तर असा दिवा तुम्हाला सकाळ संध्याकाळ भगवान विष्णूंच्या तसबिरीसमोर किंवा माता लक्ष्मी आणि विष्णूंच्या तसबिरीसमोर लावायचा आहे। शुद्ध गाईच्या तुपाचा तो दिवा असायला पाहिजे, आणि त्यामध्ये तुम्हाला चिमूटभर हळद टाकायची आहे। आता हा दिवा तुम्ही कोणता वापरू शकता, तर तुम्ही कणकेचा वापरू शकता, किंवा मातीचा वापरू शकता,
किंवा मग स्टीलचा वापरू शकता। पण पहिल्या गुरुवारी जो दिवा तुम्ही माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूंच्या समोर लावणार तोच दिवा तुम्ही कंटिन्यू 5 गुरुवार लावायचा आहे। म्हणजे कणकेचा जर दिवा लावला पहिल्या गुरुवारी तर दुसऱ्या गुरुवारी आणि सगळ्या 5ही गुरुवारी तोच दिवा लावायचा आहे तुम्हाला। तर अशा पद्धतीने फोटोसमोर आपल्याला दिवा लावल्यानंतर आपल्याला न विसरता एखादी पणती घ्यायची आहे किंवा मग तुम्ही कणकेचा दिवा घेऊ शकता किंवा स्टीलचा घेऊ शकता, तुम्हाला जसं आवडेल तसं तुम्ही घेऊ शकता। तर तो दिवा घेऊन तुम्हाला केळीच्या झाडाखाली हा दिवा लावायचा आहे। कारण बघा, केळीचं झाड जे आहे त्या केळीच्या झाडामध्ये साक्षात भगवान विष्णू असतात असं समजलं जातं। आणि जर तुम्ही अशा केळीच्या झाडाखाली दिवा प्रज्वलित केला दर गुरुवारी तर त्याचे तुम्हाला अफाट फायदे होतात आणि तुमचे जे पैसा येण्याचे मार्ग जे आहेत ते खुले होतात। त्यामुळे भगवान विष्णूंच्या आणि लक्ष्मी मातेच्या तसबिरीसमोर दिवा लावल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे तर केळीच्या झाडाखाली न विसरता तुम्हाला दिवा लावायचा आहे। मग तुम्ही दिवसभरामध्ये कधीही तो दिवा प्रज्वलित करू शकता झाडाखाली। सकाळी करू शकत असाल तर सकाळी करा किंवा मग संध्याकाळी करू शकत असाल तर संध्याकाळी करा। आणि असा दिवा प्रज्वलित केल्यानंतर या दिव्यामध्ये पण चिमूटभर हळद टाकायला विसरू नका। तर हे तुम्हाला 2 महत्त्वाची कामं करायची। आता काही जण म्हणतील मग ह्याला फोटो लागतोयच का भगवान विष्णूंचा? तर हो, याला फोटो लागणारच आहे। तर तुम्ही जोडीचा फोटो जर पूजलात म्हणजे भगवान विष्णू आणि लक्ष्मी मातेचा तर खूपच उत्तम होईल। नसेल तर लक्ष्मी माता किंवा लक्ष्मी माता आणि भगवान विष्णूंची मूर्ती चालेल किंवा मग फक्त भगवान विष्णूंची मूर्ती किंवा भगवान विष्णूंचा फोटो जो असतो त्या फोटोसमोर दिवा लावला तरी चालेल, पण तुम्हाला फोटो किंवा मूर्ती भगवान विष्णूंची लागणारच आहे। आता यानंतर काय करायचं तर दिवसभरामध्ये कधीही तुम्ही असं श्रीयंत्र तुमच्याकडं असेल तर त्याच्यावरती कुंकुमार्चन करायचे। बघा, फोटोसमोर दिवा लावल्यानंतर तुम्ही लगेचच हे कुंकुमार्चन करू शकता किंवा सायंकाळी पण तुम्ही हे करू शकता। आता श्रीयंत्र म्हणजे काय तर भगवान विष्णू आणि लक्ष्मी मातेचं ते आसन आहे, त्यामुळे हे श्रीयंत्र घरात असणं खूप मंगलदायी मानलं जातं। त्यामुळे जर तुमच्याकडे नसेल श्रीयंत्र तर तुम्ही घ्यावं ही मी तुम्हाला विनंती करते। कारण श्रीयंत्र ज्या घरामध्ये असतं ना त्या घरामध्ये कधीच पैशांची कमतरता कधीच जाणवत नाही। कारण साक्षात ते भगवान विष्णू आणि लक्ष्मीचं आसन आहे, त्याच्यामुळे जिथे आसन आहे तिथं तर भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी हे वास करणारच। त्यामुळे हे जर श्रीयंत्र तुमच्याकडे नसेल तर तुम्ही घ्या। आता बरेच जण असं म्हणतील की आमच्याकडे आत्ता नाही, मग हे करता येईल का 5 गुरुवार? तर येईल। नसेल श्रीयंत्र तर काहीच हरकत नाही। फक्त तुम्ही काय करायचं आहे, ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा अर्धा तास तुम्ही जप करा किंवा 15 मिनिटं जप करा। आणि जर तुमच्याकडे कमळगट्ट्याची माळ असेल, अशा प्रकारे कमळगट्ट्याची माळ मिळते, तर श्रीयंत्र घेत असताना तुम्ही जेव्हा श्रीयंत्र घ्याल तेव्हा ही कमळगट्ट्याची माळ जरूर घ्या। 108 मण्यांची घ्या आणि म्हणजे 108 मण्यांची घेतल्यावरती तुम्हाला त्या माळेवरती भगवान विष्णूंचा जप करता येईल। जर तुमच्याकडे अशी कमळगट्ट्याची माळ असेल तर त्या गुरुवारी तुम्हाला काय करायचं आहे, ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राने 108 वेळा जप करायचा आहे। कारण कमळगट्ट्याची माळ म्हणजे काय तर ते कमळाच्या बियांची माळ आहे आणि कमळ हे माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूंना खूप प्रिय आहे। आणि जिथे कमळाचे बी आहेत किंवा कमळाचा वास आहे तिथे भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी नक्कीच वास करतात। जर तुमच्याकडे नसेल अशी माळ तर तुम्ही 15 ते 20 मिनिटं ओम नमो भगवते वासुदेवाय नमः असा जप करायचा आहे। तर या 5 गुरुवारमध्ये तुम्हाला या गोष्टी करायच्या आहेत। खूप चमत्कारिक बदल घडलेले तुम्हाला जाणवतील। अगदी अडकलेली रखडलेली कामं, बऱ्याच ठिकाणी आपले पैसे गुंतवलेले असतात आपण, पण त्याचा काही बेनिफिट मिळत नाही, तर या 5 गुरुवारमध्ये तुम्हाला असं जाणवेल। फक्त तुम्हाला शुद्ध अंतःकरणाने हे सगळं करायचं आहे। आणि तुम्हाला या दिवशी व्यंकटेश स्तोत्राचं पठण करायचं आहे।
हे पुस्तक कोणत्याही धार्मिक दुकानामध्ये मिळून जाईल. तर हे तुम्हाला पठण करायचं आहे या 5ही गुरुवारी. त्याचबरोबर तुम्हाला विष्णू सहस्त्रनाम याचं देखील पठण करायचं आहे. आता तुम्ही तर या 5 गुरुवारमध्ये तुम्हाला श्री व्यंकटेश स्तोत्र आणि श्री विष्णू सहस्त्रनाम यांचं पठण जरूर करायचं आहे. कारण या पठणामध्ये खूप खूप ताकद आहे. हे नक्कीच तुमचं नशीबही बदलू शकतं एवढं मी सांगू शकते. तर ही दोन्ही पुस्तकं तुम्हाला धार्मिक दुकानामध्ये मिळतील किंवा स्वामी समर्थांच्या केंद्रामध्ये मठामध्ये मिळून जातील. त्याशिवाय या 5ही गुरुवारमध्ये तुम्हाला तुळशीची पूजा अर्चना करायला विसरायचं नाही आहे. तुळशीला दिवा अगरबत्ती लावायची आहे. सकाळ संध्याकाळ दिवा त्या 5 गुरुवारमध्ये तुम्हाला तुळशी मातेसमोर लावायचं आहे. फूल अर्पण करायचं आहे आणि कच्चं दूध आणि चिमूटभर हळद देखील या गुरुवारमध्ये तुम्हाला तुळशी मातेला अर्पण करायचे. कारण तुळस ही विष्णुप्रिय आहे आणि जिथे तुळशी मातेची पूजा उपासना केली जाते तिथे भगवान विष्णू वास करतात आणि जिथे भगवान विष्णू वास करतात तिथेच माता लक्ष्मी वास करत असते किंवा तिथे आकर्षिली जाते. तर या दिवशी तुम्हाला या सगळ्या गोष्टी करायच्या आहेत. याशिवाय तुम्हाला या गुरुवारी पिवळेच वस्त्र धारण करायचे आहेत. एखादा कुर्ता वगैरे जो पिवळा आहे, पिवळा कलर आहे, तर तोच तुम्ही धारण करायचा आहे. कारण भगवान विष्णूला पिवळा कलर, पिवळा रंग अतिशय प्रिय आहे आणि अशी पिवळी वस्त्र परिधान करूनच तुम्हाला या पूजा करायच्या आहेत. मग तुम्ही साडी नेसा किंवा कुर्ता असू द्यात, पण स्वच्छ धुतलेले असे कपडे पिवळ्या कलरचे तुम्हाला ही सेवा करत असताना या 5 गुरुवारमध्ये गुरुवारी हे वस्त्र पिवळ्या कलरचे परिधान करायचं आहे. त्याचबरोबर अंघोळीच्या पाण्यामध्ये तुम्हाला हळद मिसळून या गुरुवारी अंघोळ करायची आहे. आणि फरशी पुसत असताना देखील या पाण्यामध्ये थोडीशी हळद मिक्स करा आणि नंतर पुसून घ्या. तर हे सगळं तुम्हाला या 5ही गुरुवारमध्ये करायचं आहे. आणि शेवटच्या गुरुवारी तुम्हाला असेच सेम सेवा करायची आहे आणि नैवेद्य भगवान विष्णूंना तुम्हाला दाखवायचं आहे. नैवेद्यामध्ये तुम्ही शेवटच्या गुरुवारी शिरा करू शकता. म्हणजे सत्यनारायणाला जसा आपण शिरा करतो तसा तुम्ही शिरा करून त्याचा नैवेद्य दाखवू शकता. फक्त जर जेवणाचा नैवेद्य दाखवला तर कांदा लसूण विरहित नैवेद्य दाखवा. तर हे जे मी उपाय सांगितलेले आहे तर 5 गुरुवार संकल्पयुक्त तुम्ही करून बघा. तुमच्या बऱ्याचशा समस्या सुटलेल्या तुम्हाला जाणवतील. भरपूर यशप्राप्ती किंवा इच्छाप्राप्ती झालेली तुम्हाला जाणवेल. याच्यासाठी तुम्हाला कोणताच उपवास करण्याची गरज नाही. आणि जर एखाद्याला वाटलं की नाही बाबा मला ही सेवा दर गुरुवारी करायची आहे, फक्त एक इच्छा म्हणून किंवा एक भक्ती आहे आपल्या भगवान विष्णूंवरती, माता लक्ष्मीवर म्हणून, तरीही तुम्ही गुरुवारी ही सेवा आवर्जून करू शकता. तर या व्हिडिओमध्ये तुम्हाला या 5 गुरुवारच्या श्री भगवान विष्णूंच्या सेवेबद्दल सांगायचं होतं. तर नक्की तुम्ही 5 गुरुवार अशी सेवा भगवान विष्णूंची करा. तुम्हाला इच्छित फलप्राप्ती मिळाल्याशिवाय राहणार नाही, धनप्राप्ती झाल्याशिवाय राहणार नाही. तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त मैत्रिणींपर्यंत शेअर करत चला. म्हणजे हे काही सेवा ज्या आहेत मी तुम्हाला सांगत असते त्या त्यांनाही कळतील, त्यांनाही या व्हिडिओचा यूज होईल, त्यांनाही काही समस्या असतील तर त्याही सुटतील आणि हा व्हिडिओ युजफुल ठरेल. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.